खालच्या खोबरीतून एक पांडव उत्तरेकडनं मसईच्या पाठरापासून डावीकडे कुवार किल्ला मग खोतवाडीच्या पुढची एक छोटीशी खिंडवाल आहे. त्या आंबेवाडी कळकवाडी रिंगेवाडी मालेवाडी पाटेवाडी करून मसवड्यात निघायचं. मसवड्याच्या नंतर पांढरपाणी आणि मग कासारीचा वाडा वलांडला. काही शर्ग 4-5 हे म्हणजे समुद्रातून वेजाचा मोती शोधण्यासारखं झालं. काय नाही अहो ते सोपं आहे बाजी. पण नाही. आज कोण कोण आहे आमच्यासाठी? समजे म्हणजे बांधलांची सेना आणि या सेनेतला प्रत्येक बांधलवीर तुमच्यावरून जीव गवाळून टाकायला तयार आहे राज. होय राज. आपल्याच सांगीप्रमाणे 600 खासदार मावळा आपल्या सोबत असणार आहे. आणि हो तयार तयार. माझ्या जीवीच्या जीवलगांनो वाट बिकट आहे, पण त्या बिकट वाटेवर चालण्याचं भाग्य आपल्यासारख्या भाग्यवंतांनाच लागतं. हर हर महादेव. आणि अशाच भाग्यवंतांची नावं इतिहास अभिमानानं आपल्या कपाळावर मिरवतो. आणि म्हणूनच आम्हाला मराठे म्हणतात. माझ्या माली मराठ्यांनो, चला चला सह्याद्रीच्या जंगलाच्या दाट ढगांमधून स्वराज्याच्या स्वर्गाची वाट शोधूया. चला. मराठ्यांच्या तलवारीची धार दाखवायची वेळ आली आहे. रात्रीचे 4ही प्रहर जांभळ चिखलातून आम्ही धावत होतो. उगवतीला पांढर पाण्यापाशी घोरखिंडीच्या मुखाशी आम्ही पोहोचलो. काय झालं? आपण कितीही धावलो तरी कधी माता बोल नाही. तुम्ही एक काम करा, आम्ही लोकांचे काढवतो. तुम्ही राज्यात घेऊन गोळ्याची प्रत्येक राज्याने घेऊन पुढे कुणीही पुढे जाणार नाही. राजे लाख मिळे तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बातमी झाली, तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्या माझ्या काळजात पुसून तुमच्या पायावर ठेवत का फसवायला सांगली. मग ते सांगणारच असेल त्याला. तुम्ही राजांची पाठ महादेव महादेव महादेव. पोचल्यावरती तोफांचे 5 भाग तोपर्यंत या गोष्टी टाकून ठेवतो कधी. या